संत दासोपंत दत्त संप्रदायाचे एक तेजस्वी नक्षत्र आणि अंबाजोगाईचे भूषण। नमस्कार मित्रांनो, मी मयूर कांबळे। आज आपल्या चॅनलवर मी तुम्हाला घेऊन आलोय अंबाजोगाई शहरातील दासोपंत समाधी या पवित्र स्थळी। दासोपंतांनी आपल्या लिखाणातून जटिल वैदिक तत्वज्ञान आणि उपनिषदांमधील विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केले। त्यांचे लेखन हे केवळ आध्यात्मिक नव्हते, तर ते समाजाला योग्य दिशा देणारे आणि नैतिक मूल्यांची शिकवण देणारे होते। अंबाजोगाई आणि दासोपंतांचे वास्तव्य। दासोपंतांनी आपले बहुतांश आणि महत्त्वाचे आयुष्य अंबाजोगाई येथे व्यतीत केले। वयाच्या सुमारे 35 ते 40 व्या वर्षी ते अंबाजोगाईला आले आणि हे शहर त्यांच्या कार्याचे केंद्र बनले। अंबाजोगाईच्या देशपांडे गल्लीतील त्यांचे देवघर आजही पाहायला मिळते। या ठिकाणीच ते नित्य पूजा, ध्यान आणि साहित्य निर्मिती करत असत। या देवघरात आजही 2 दत्तमूर्ती विराजमान आहेत, ज्यांची दासोपंत पूजा करत असत असे मानले जाते। अंबाजोगाई येथील शांत आणि आध्यात्मिक वातावरण त्यांना त्यांच्या साधना आणि साहित्य निर्मितीसाठी अनुकूल ठरले। याच शहरातून त्यांनी दत्त संप्रदायाचा आणि हिंदू धर्माचा प्रसार करण्याचे कार्य केले। अंबाजोगाई हे आद्यकवी मुकुंदराज यांच्यामुळे आधीच प्रसिद्ध होते, परंतु दासोपंतांच्या वास्तव्याने या शहराला आणखी एक धार्मिक आणि साहित्यिक ओळख मिळाली। संत दासोपंतांची समाधी एक पवित्र श्रद्धास्थान आणि निसर्गरम्य परिसर। शके 1537 इसवी सन 1615 रोजी संत दासोपंतांनी अंबाजोगाई येथेच देह ठेवला आणि समाधी घेतली। त्यांची समाधी अंबाजोगाई शहरातच स्थित आहे आणि हे आज एक अत्यंत पूजनीय आणि महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे। समाधी स्थळाचे महत्त्व। धार्मिक महत्त्व। दासोपंत हे दत्त संप्रदायातील मोठे संत असल्यामुळे त्यांची समाधी दत्तभक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। दररोज आणि विशेषतः गुरुवारी येथे भाविकांची गर्दी असते। ऐतिहासिक आणि साहित्यिक महत्त्व। दासोपंतांनी मराठी साहित्य आणि तत्त्वज्ञानाला दिलेले योगदान लक्षात घेता ही समाधी केवळ एक धार्मिक स्थळ नसून मराठी संत परंपरेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा आहे। अभ्यासक आणि संशोधक येथे त्यांच्या जीवनाविषयी आणि कार्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी येतात। आध्यात्मिक ऊर्जा। असे मानले जाते की या समाधीस्थळी एक विशिष्ट प्रकारची शांतता आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते, जी भाविकांना मानसिक शांती प्रदान करते। पूर्वी ही समाधी एका साधारण दगडी चौथऱ्यावर होती, परंतु आता तिचे सुशोभीकरण करण्यात आले आहे। समाधी स्थळावर योग्य धार्मिक विधी आणि पूजा अर्चा नित्यनेमाने केली जाते। दासोपंतांनी आपल्या जीवन काळात समाजाला जे ज्ञान दिले, जी शिकवण दिली, त्याची आठवण ही समाधी सतत करून देते। समाधी परिसरातील निसर्ग सौंदर्य। दासोपंत समाधी स्थळाचा परिसर केवळ आध्यात्मिक शांतता देत नाही, तर तो निसर्गरम्यतेनेही नटलेला आहे। पक्ष्यांचा किलबिलाट मन प्रसन्न करतात। सकाळी आणि संध्याकाळी या परिसरात फिरताना एक वेगळीच अनुभूती येते। स्वच्छ हवा आणि शांत वातावरणामुळे इथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना शारीरिक व मानसिक आराम मिळतो। परिसरातील छोटी बाग, बसण्यासाठी केलेली व्यवस्था आणि स्वच्छतेमुळे हे स्थळ अधिकच आकर्षक बनते। निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने इथे ध्यान आणि आत्मचिंतन करणे अधिक सोपे होते। अशा सुंदर वातावरणात एका महान संताची समाधी असल्याने या ठिकाणाची पवित्रता आणि महत्त्व आणखी वाढते। तुम्ही इथे आलात की तुम्हाला कळेल, निसर्ग आणि अध्यात्म यांचा किती सुंदर संगम इथे पाहायला मिळतो। दासोपंतांचा वारसा। संत दासोपंतांनी आपल्या काळातील समाजाला धर्माचे, ज्ञानाचे आणि नीतिमत्तेचे महत्त्व समजावून सांगितले। त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर ते आचरणात आणायला शिकवले। त्यांचे लेखन हे आजही अनेक भक्तांना आणि अभ्यासकांना मार्गदर्शक ठरते। त्यांनी स्थापित केलेला दासोपंती पंथ आजही त्यांच्या शिकवणीनुसार कार्य करतो। अंबाजोगाई येथील त्यांची समाधी ही त्यांच्या अविरत कार्याची आणि चिरंतन अस्तित्वाची साक्ष आहे। अंबाजोगाईला भेट देणारे प्रत्येक पर्यटक आणि भाविक हे दासोपंतांच्या समाधीला भेट देऊन या महान संताला आदरांजली वाहतात। हे स्थान महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे। तर मित्रांनो, असा आहे हा दासोपंत समाधीचा परिसर। हे स्थान खरंच खूप पवित्र आणि महत्त्वाचं आहे। त्यांच्या समाधीमुळे अंबाजोगाईला एक आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे आणि तिथे दरवर्षी जो उत्सव होतो तो भक्तांसाठी एक महत्त्वाचा अनुभव असतो। हे स्थान ज्ञानी, भक्त आणि तपस्वी लोकांसाठी एक प्रेरणास्थान आहे। अंबाजोगाईचे भूषण संत दासोपंत महाराज समाधीस्थळ। निसर्ग आणि अध्यात्माचा अनुपम संगम। मराठी संत साहित्याच्या इतिहासात अजरामर ठरलेले संत दासोपंत महाराज हे अंबाजोगाई नगरीचे खरे भूषण आहेत। ज्ञानेश्वरीच्या छायेत वाढलेले हे संत आपल्या लेखणीतून आणि भक्तीतून
भक्तजनांना साक्षात विठ्ठलाची अनुभूती देतात. त्यांचे समाधीस्थळ अंबाजोगाई शहरात वसलेले असून या पवित्र ठिकाणी केवळ आध्यात्मिकतेचा नाही तर निसर्ग सौंदर्याचाही अद्वितीय संगम पाहायला मिळतो. समाधीस्थळाचा परिसर शांततेचं सान्निध्य. दासोपंत महाराजांचं समाधीस्थळ हे केवळ एक धार्मिक केंद्र नसून ते एक निसर्गरम्य स्थळ देखील आहे. समाधीभोवतालचा परिसर अत्यंत शांत, स्वच्छ आणि हिरवागार आहे. येथे आल्यानंतर मनाला असीम शांती मिळते. उंच वृक्षांची दाट सावली, गवताळ मोकळी जागा आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने भारलेली हवा हे सर्व अनुभव एक दैवी शांतता प्रदान करतात. फुलझाडे आणि पक्ष्यांचा किलबिलाट मन प्रसन्न करतात. सकाळी आणि संध्याकाळी या परिसरात फिरताना एक वेगळीच अनुभूती येते. स्वच्छ हवा आणि शांत वातावरणामुळे इथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना शारीरिक व मानसिक आराम मिळतो. परिसरातील छोटी बाग, बसण्यासाठी केलेली व्यवस्था आणि स्वच्छतेमुळे हे स्थळ अधिकच आकर्षक बनते. निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने इथे ध्यान आणि आत्मचिंतन करणे अधिक सोपे होते. अशा सुंदर वातावरणात एका महान संताची समाधी असल्याने या ठिकाणाची पवित्रता आणि महत्त्व आणखी वाढते. तुम्ही इथे आलात की तुम्हाला कळेल, निसर्ग आणि अध्यात्म यांचा किती सुंदर संगम इथे पाहायला मिळतो. दासोपंतांचा वारसा. संत दासोपंतांनी आपल्या काळातील समाजाला धर्माचे, ज्ञानाचे आणि नीतिमत्तेचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही तर ते आचरणात आणायला शिकवले. त्यांचे लेखन हे आजही अनेक भक्तांना आणि अभ्यासकांना मार्गदर्शक ठरते. त्यांनी स्थापित केलेला दासोपंती पंथ आजही त्यांच्या शिकवणीनुसार कार्य करतो. अंबाजोगाई येथील त्यांची समाधी ही त्यांच्या अविरत कार्याची आणि चिरंतन अस्तित्वाची साक्ष आहे. अंबाजोगाईला भेट देणारे प्रत्येक पर्यटक आणि भाविक हे दासोपंतांच्या समाधीला भेट देऊन या महान संताला आदरांजली वाहतात. हे स्थान महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. तर मित्रांनो, असा आहे हा दासोपंत समाधीचा परिसर.